नमस्कार मंडळी, आज आपल्याला हरभरा डाळीचे वडे तयार करायचे आहेत। हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत, एकदम छान कुरकुरीत आणि क्रिस्पी देखील तयार होतात आणि चवीला देखील एकदम भन्नाट लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 कप हरभरा डाळ मी या ठिकाणी रात्री भिजत घातली होती। 5 ते 6 तास देखील तुम्ही ही डाळ भिजू घालून घेऊ शकता। रात्री भिजू घातल्यामुळे डाळ आपली छान भिजते देखील। डाळ आपली मस्त अशी भिजलेली आहे। पाण्याचा वापर न करता आपल्याला ही डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। 2 चमचे डाळ आपल्याला साईडला काढायची आहे आणि बाकीची सर्व डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। पाण्याचा आपल्याला यामध्ये अजिबात वापर करायचा नाहीये। यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेतलेले आहेत। थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण ही चण्याची डाळ किंवा हरभरा डाळ मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे। 2 चमचे डाळ आपण जी साईडला ठेवली होती ती डाळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। पाव चमचा आपण यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे। अगदी थोडंसं आपण यामध्ये हिंग देखील टाकून घेतलेला आहे। हिंगामुळे आपले जे वडे ते थोडेसे पचायला हलके होतील। त्याचबरोबर ओवा देखील टाकलेला आहे। ओवा देखील पोटासाठी चांगला आहे। सर्व साहित्य आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। वड्याला रंग छान येण्यासाठी तुम्ही यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट देखील टाकू शकता। आता आपल्याला याचे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे। हातावरतीच आपल्याला हे वडे एकदम सहजच तयार करता येतील। छान असं आपलं मिश्रण कोरडं झालेलं आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण याचे छोटे छोटे आकाराचे वडे तयार करून घेतलेले आहेत। सर्व वडे आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। आता वडे तळण्यासाठी आपण गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। कमी गॅसवरती आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे। नंतरच आपल्याला यामध्ये वडे तळून घ्यायचे आहेत। तेल छान गरम झालेले यामध्ये मी 3 ते 4 वडे सोडून घेत आहे। मस्त असे आपल्याला वडे गोल्डन क्रिस्पी रंगामध्ये तळून घ्यायचे आहेत। वडे आपले छान कुरकुरीत होत नाहीत, वड्याचा रंग छान बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। आलटीपलटी करत मी वडे मस्त असे तळून घेतलेले आहेत। हलके फुलके आणि मस्त कुरकुरीत असे आपले हे चणा डाळीचे किंवा हरभरा डाळीचे वडे तयार झालेले आहेत। सर्व वडे मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे। आणखीन 3 वडे मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत। हे वडे देखील आपण छान मस्त रंग बदलेपर्यंत तळून घेऊया। सर्व वडे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत। कुरकुरीत क्रिस्पी आणि हलके फुलके असे आपले हे वडे तयार झालेले आहेत। एकदम कुरकुरीत हलके फुलके हेल्दी आणि खमंग असे आपले हे चणा डाळीचे वडे तयार झालेले आहेत। एक वडा मी तुम्हाला तोडून देखील दाखवते। मस्त जाळीदार झालेला आहे, आतमध्ये छान पोकळ आहे, जाळीदार आहे आणि वरच्या बाजूने छान कुरकुरीत झालेला आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।